जबरदस्तीचे लग्न, सूड आणि प्रेम, भाग 18. सूडाचा अंत आणि प्रेमाचा महाविजय. दृश्य 1. समैराचा शैतानी डाव आणि नशिबाचा न्याय. सकाळची प्रसन्न वेळ होती. आरव आणि आरोही कुलदेवतेच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघाले होते. समैरा दुरूनच हे दृश्य पाहून क्रूरपणे हसत होती. तिने आदल्या रात्री गुपचूप आरवच्या गाडीचे ब्रेक्स फेल केले होते. पण नशिबाचा खेळ काही वेगळाच होता. आरवचा मामे भाऊ युग याने समैराला गॅरेजमध्ये संशयास्पदरित्या फिरताना पाहिले होते आणि तिचा संशय आल्याने त्याने आरवला आधीच सावध केले होते. आरवने रात्रीच गाडी बदलली होती आणि ज्या गाडीचे ब्रेक कापले होते ती गाडी गॅरेजच्या कोपऱ्यात उभी केली होती. सकाळी जेव्हा सर्व गाडीत बसून देवदर्शनाला निघाले होते तेव्हा आरव, आरोही आणि पिहू एका गाडीत होते आणि बाकीचे त्यांच्या दुसऱ्या गाडीत बसलेले होते. सर्व गाड्या एकामागून एक निघाल्या आणि समैरा पण एका गाडीने आरवचा पाठलाग करू लागली. तिला वाटलं की आरवची गाडी दरीत कोसळणार, पण आरवने एका सुरक्षित वळणावर गाडी बाजूला उभी केली. समैरा गोंधळली आणि तिने जोरात ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण विधिलिखित बघा काय लिहिले होते. घाईघाईत समैराने पळवताना तीच गाडी पळवली होती जिचे ब्रेक्स तिने स्वतःच फेल केले होते. तिची गाडी अनियंत्रित झाली आणि एका मोठ्या झाडाला जाऊन धडकली. आरव, आरोही आणि युग धावत तिथे पोहोचले. समैरा रक्ताळलेल्या अवस्थेत बाहेर आली. आरवने तिथेच पोलिसांना बोलवले होते आणि तिच्या सर्व गुन्ह्यांचे पुरावे पोलिसांच्या हवाली केले. समैराला बेड्या ठोकून पोलिस घेऊन गेले. आरव, मला सोड, मी हे सगळं तुझ्यासाठी केलं. ती ओरडत राहिली, पण सूडाचा आणि द्वेषाचा हा खेळ कायमचा संपला होता. दृश्य 2. युग आणि आरवीचे खट्टी-मिठी प्रेम आणि प्रपोज. या सर्व धावपळीत युग आणि आरवी एकमेकांच्या जवळ आले होते. देशमुख मेन्शनच्या सुंदर बागेत फुलांच्या सुगंधात युगने आरवीसमोर गुडघ्यावर बसून अंगठी काढली आणि म्हणाला. युग खट्याळ हसून, आरवी, आयुष्यभर माझे डोके खायला तयार आहेस का? तुझ्याशिवाय माझं आयुष्य खूप बोरिंग होईल ग. तू आयुष्यभर माझ्यासोबत राहू शकशील का? आरवी लाजत, हो मिस्टर खडूस, मला तुझ्यावर प्रेम करायला नक्कीच आवडेल. आरव आणि आरोहीने लांबून हे पाहिले आणि टाळ्या वाजवल्या आणि जवळ येऊन त्यांची चेष्टा करत बोलले, तर आमच्या मागे हे चालू होतं तर. आणि सगळे हसायला लागले. आता देशमुख वाड्यात पुन्हा एकदा सनईचे सूर घुमणार होते. दृश्य 3. युग आरवीचा विवाह सोहळा आणि सुखाची नवी पहाट. देशमुख मेन्शन पुन्हा एकदा फुलांनी आणि दिव्यांनी नवरीसारखं सजवलं होतं. यावेळी बोहरल्यावर युग आणि आरवी चढले होते. आरव आणि आरोहीचे लग्न आधीच झाले असल्याने त्यांनी मोठ्या भावा बहिणीची जबाबदारी पार पाडली. अंजली मावशींनी आता मनापासून आरोहीला सून म्हणून स्वीकारलं होतं. त्यांनी स्वतः आरवी आणि युगच्या मंडवळ्या बांधल्या. विनायक मामा, साधना मामी आणि शीतलाईच्या डोळ्यात आज समाधानाचे अश्रू होते. लग्नाचे विधी पूर्ण झाल्यावर आरवने आरोहीचा हात आपल्या हातात घट्ट पकडला. छोटी पिहू धावत आली आणि दोघांच्या मध्ये उभी राहून म्हणाली, आई बाबा, आता तुम्ही आणि आई मला सोडून कुठेच नाही जाणार ना? आरवने पिहूला उचलून घेतलं आणि तिला किस करत म्हणाला, नाही बाळा, आता आपण नेहमी सोबत राहणार, एक आनंदी कुटुंबासारखं. दृश्य 4. अंतिम रोमॅन्टिक दृश्य. चांदण्या रात्रीतील सुखद संवाद.
काही महिन्यानंतर रात्रीची वेळ होती. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता. आरव आणि आरोही त्यांच्या खोलीच्या बाल्कनीत उभे होते. आरवने मागून आरोहीला आपल्या मिठीत घेतलं. गार वारा सुटला होता आणि वातावरणात फक्त शांतता आणि प्रेम होतं. आरव आरोहीच्या कानात हळूच कुजबुजला. बघ आरोही, आपलं ते जबरदस्तीचं लग्न आणि तो सूड, आज त्याचं रूपांतर एका अथांग आणि सुंदर प्रेमात झालंय. कधी वाटलंच नव्हतं की आपल्या संघर्षाचा शेवट इतका गोड असेल. आरोही आरवच्या मिठीत विरघळत. आणि तुम्ही माझं जग पूर्ण केलंत आरव. सुडाच्या त्या अथांगात मला फक्त तुमच्या प्रेमाचा प्रकाश दिसला. आज खऱ्या अर्थानं आपलं नातं पूर्ण झालंय. तुम्ही, मी आणि आपली पिहू, आपली एक छोटीशी फॅमिली. असं वाटतंय आपलं नातं असंच कायम राहावं. आरवने तिला स्वतःकडे वळवलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. त्याने हळूच तिच्या कपाळावर एक ओझरता स्पर्श केला आणि मग तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये घेतले. बाहेरील चंद्रमा प्रकाश त्यांच्यावर पडला होता. जणू निसर्गही यात प्रेमीयुगलाला आशीर्वाद देत होता. युग आणि आरवी बाजूच्या बाल्कनीत अजूनही त्यांच्या गोड भांडणात गुंतले होते. पिहू गाढ झोपली होती. वैष्णवीच्या पापांची सावली आता कायमची पुसली गेली होती आणि प्रेमाचा विजय झाला होता. देशमुख मेन्शन आता सुडाचे चक्रव्यूह नसून प्रेमाचे नंदनवन झाले होते. तर कसा वाटला आरव आणि आरोहीच्या कथेचा शेवट, मला नक्की सांगा. आणि जसं या कथेला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तसंच माझ्या नवीन कथांना पण असंच सपोर्ट कराल अशी मी मनापासून विनंती करते. धन्यवाद.